चंद्र पण थेट जातो रायगडमध्ये। रायगड जिल्ह्यातील अलिबाग रोहा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका पादचाऱ्याचा बळी गेलेला आहे। खानावळमधील पुलावर पडलेल्या मोठ्या भगदाडात पडून एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले असून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। दरम्यान मृतकांच्या नातेवाईकांना 15 लाखांची भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र आणखीन किती दिवस रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये लोकांचे प्राण जाणारे असा मोठा आणि गंभीर प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। अलिबागमधला हाच तो जीवघेणा खड्डा आहे ज्यामध्ये पडून एका पादचाऱ्याचा 55 वर्षीय माणसाचा मृत्यू झालेला आहे। त्याला त्याच्या कुटुंबियांना जरी 15 लाखाची मदत जाहीर करण्यात आली असली तरीही तुम्ही आता माणसाच्या जीवाची तुलना पैशांशी करतायत का असा अतिशय संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारायला लागलेले आहेत। रस्त्यावर जर असे खड्डे पडत असतील आणि त्यामध्ये पडून लोकांचे मृत्यू होत असतील तर तुम्ही ठेकेदारांवर त्या कॉन्ट्रॅक्टदारावर काय नेमकी कारवाई करणार आहे असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन कदम जोडले गेलेले आहेत। सचिन, एका खड्ड्यामुळे आपण पादचाराचा बळी गेलेला आहे, आपण पाहतोय आणखीन किती दिवस सर्वसामान्यांचे असंच बळी जात राहणार आहे? काय कारवाई होऊ शकते यावर? अलिबागमध्ये अनेक ठिकाणी रस्ते आजही खराब आहेत। अलिबागचा जो मुख्य रस्ता आहे तो देखील अरुंदार आहे, त्यामुळे अनेक वेळा वाहन चालकांना किंवा प्रवाशांना त्रास होत असतो। पादचारी आणि जे दुचाकी सवार आहेत त्यांनी प्रचंड हाल होतात। तशाच प्रकारचा आहे हा। जर का आपण पाहिलं हा जो पुलावरचा रस्त्यावरचा खड्डा आहे तो साधारणतः महिन्याभरापूर्वीपासून या ठिकाणी आदत पडला होता। खड्डा छोटा होता, मात्र आता पावसादरम्यान खड्डा वाढला आणि यामध्ये बळी गेलेला आहे। आपण जर का पाहिलं तर मुळात जर का मागचं काही वर्षापूर्वी खड्ड्यांमुळे जर का एखाद्याचा बळी गेला तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा ज्या ऑर्डर्स आहेत त्या त्यावेळी आलेल्या मंत्री असतील किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी केल्या होत्या। या पार्श्वभूमीवरती या जर का खड्ड्याला पकडलं तर संबंधित जे ठेकेदार आहेत किंवा प्रशासन आहेत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल अशी परिस्थिती आता आहे आणि तशीच मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय या खड्ड्यामुळे एका माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि आणखीन किती दिवस सर्वसामान्यांनी अशा पद्धतीने आपला जीव गमवावा असा संतप्त सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय।